उद्या भारत पाकिस्तानचा सामना आहे, कशा प्रकारे तयारी केली उद्या? उद्या आम्ही पिझ्झा मागवलाय पूर्ण घरी. आमचा रूम आहे एकदम स्पेशल खाली आहे आणि आम्ही मॅच एकदम व्यवस्थित बघणार आहे. सर्व आमचे मित्र आहेत, आम्ही बघणार आहे. आम्हाला माहिती आहे इंडिया जिंकणार आहे. रोहित शर्मा 100 मारणार आहे. अच्छा. हो. बरोबर पाहायला गेलं तर सगळीच देशभरात जे आहे भारताचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे करत होतात. तुम्ही कशा प्रकारे आम्ही आहे ना- भारताचं प्रोत्साहन वाढवणार आहात? आम्ही आहे ना आमच्या इथे वाचनालय आहे. आम्ही तिथे ना ते मोठा आपला कपड्याचा हे स्क्रीन असतो ना, तिथे आम्ही लावतो दरवर्षी. यावर्षी पण लावणार आहे आणि यावर्षी आमचं स्पेशल आहे की आम्ही सरबत ठेवलंय नवभारतनी. काय सांगाल उद्या जे सामना आहे, कशा प्रकारची तयारी आहे? वी आर गोइंग टू गोवा। हम लोग गोवा जा रहे हैं। गोवा में बाकायदे बड़ा सा स्क्रीन लगा के वी विल चीयर अप इंडिया एंड आई एम श्योर इंडिया गोना विन द मैच। अभी जैसे इंडिया को पूरा देश जो है चीरअप उनको प्रोत्साहन बढ़ाने के लिए, उनको सपोर्ट करने के लिए अलग अलग तरह से जो है करते हैं, चीयरअप करते हैं। आपकी कैसी तैयारी रहेगी चीयरअप करने की? हमारी चीयर अप की तैयारी है कि बस इंडिया जीतेगा, उसके बाद वी विल हैव अ जश्न। उद्या इंडिया पाकिस्तानचा सामना आहे, कशा प्रकारची तयारी केली होती? तयारी म्हणजे आता उद्या तर मी सकाळी पूर्ण अभ्यास करणार आणि मग दुपारी तर मी मॅचच बघणार रात्रीपर्यंत. फक्त ब्रेकला उठणार आहे. आज 2022 वालीची पण T20 वाली मॅच तेव्हा पण मी तसंच केलेलं. सकाळी अभ्यास आणि मग पूर्ण टाइम मॅचच बघितलेली मी. ओके. हां जिंकणार ना, ऑफकोर्स जिंकणार. पहिले विराट आता पाकिस्तानच्या अगेन्स्ट खेळतो, तो उद्या खेळू पण शकतो. तो जर खेळला तर मग जिंकणारच इंडिया. आणि रोहित शर्मा जर 20 ओव्हरच्या पुढे खेळला तर मग स्कोअर खूप होणार. 350-400 पर्यंत होईल. काय अजून वेगळी तयारी, काय फूड वगैरे मागून, काय कशा प्रकारचे नाही असं तर काय नाही, एकदा मित्रांबरोबर बसता खाण्यापिण्याची काय करायचं, मजा करत राहायची, मॅच बघायची. इंडिया इंडिया